कथेचे 35 प्रयोग होणं ही एका बाजूला अभिवाचनाच्या दृष्टीने आनंदाची गोष्ट आहे, पण मला मुळात ही कथा वाचनासाठी अभिवाचनासाठी निवडली वंदना बोकील कुलकर्णींनी, हीच मला फार आनंदाची गोष्ट वाटली. असं आहे की परिचित असते आपल्याला गोष्ट, आणि म्हणून सीतेची गोष्ट वेगळी काय ऐकायची, सीतेची गोष्ट तर माहिती आहे असं म्हणत आपण ज्याच्याकडे पाहतो तिला एका वेगळ्या दृष्टीने, वेगळ्या काय ज्याला म्हणू, मखरात न बसवता कुठेतरी आपल्या भोवती वावरणारी. आणि खरं सांगायचं तर हे माणसांना माहिती नसतं असं नाही. म्हणजे तुम्ही प्रवासाला जाता, कालिंजरचा किल्ला पाहायला गेलात, तर तुम्हाला तिकडे काय आहे, सीतेची न्हाणी, काही नाही, एक चौकोनी कुंड असतं. कुठेतरी जाता, मग इथे ना ही सीतेची चूल, एखाद्या झाडाचं नाव असतं सीतेची आसवं. आणि हे सगळं पाहताना तुम्हाला असं लक्षात येत नाही की अरे देवळात नसेल सीता, ही अशी लोकजीवनात मुरलेली राहिलेली आहे. ती वनवासी सीता आहे म्हणून वनातली चूल आहे तिची, वनातली न्हाणी आहे तिची आसवं आहेत फुलांमध्ये रूपांतरित झालेली. ती सीता पकडण्याचा मी प्रयत्न केला आणि ती अभिवाचनातून लोकांच्यापर्यंत पोचली. तेव्हा त्यांना आपल्याच भोवती वावरणारी एखादी आदिवासी स्त्री असावी, एखादी रानातली बाई असावी, तशी सीता दिसली. तरी तिच्या आत असलेलं एक अतिशय खंबीर निश्चयी मन दिसलं. तिची सोशिकता आणि निर्णयापर्यंत पोचलेला शेवटचा तिचा प्रवास जो आहे तो पोचवता आला. हे सगळं मला फार आनंदाचं झालं या कथेच्या निमित्ताने. आणि दुसरं असं आहे की लोकपरंपरेतल्या कथा या ज्या मुळातल्या आपण भाकड कथा असं म्हणून अनेकदा बाजूला सारत आलो, या कथेच्या निमित्ताने त्या परंपरेतून काहीतरी उचलून त्यातली अर्थपूर्णता मला लोकांच्या लक्षात आणून देता आली, याचाही मला आनंद होतो. फार छान अभिवाचन केलेलं आहे वंदना बोकील कुलकर्णींनी. आणि त्याच्या जोडीला मला आणखी एक महत्त्वाची गोष्ट वाटते की आजच्या प्रयोगामध्ये हे जे संबंध नेपथ्य आहे, त्याच्या जोडीला असलेला काय वातावरण निर्मिती आहे, प्रकाश योजना आहे, संगीत आहे, याच्या सकट ही कथा वाचणं हाही हा 35वा प्रयोग माझ्यासाठी नवा होता, पहिला होता. कारण एरवी ती साधी शब्दांमधून ऐकत होतो आम्ही, पण एखादी निर्मिती म्हणजे जसं गाणं, कवी आता आम्ही म्हणून लिहितो पण चाल देतो एखादे संगीतकार तिला, तेव्हा ती त्याची पण थोडीशी होते, गाणाऱ्या माणसाची पण थोडीशी होते, आणि मग एक नवीन निर्मितीच होते ती. तसं या कथेच्या बाबतीत आज झालं, त्याचाही मला फार आनंद होतो. अगदी खरं आहे, खरं आहे. म्हणजे मला वाटतं ती मंत्रमुग्धता त्यातून येते की आपण ते ऐकता ऐकता आपल्याला नव्याने ते उमगत जातं आणि माणसं त्याच्यात स्वतःला विसरत गेली. ती फार छान गोष्ट होती. अगदी आजचा अनुभव हा माझ्यासाठी पण अगदी दुर्मिळ असा अनुभव होता. अगदी एका वाक्यात सांगायचं म्हणजे अंगावर काटा उभा राहिला. दॅट्स इट. फार सुंदर. म्हणजे अरुणाताई ज्या वेगळ्या दृष्टीने बघतात एखाद्या गोष्टीकडे आणि त्याच्यातलं मर्म ओळखून आपल्याला एक्सप्लेन करतात. म्हणजे अगदी असं वाटतं की आपल्या गप्पांच्या ह्याच्यामध्ये त्याला असं मोठे शब्द नाहीत, मोठे काही त्याला काय म्हणतो त्याला अलंकारिक गोष्टी न करता साध्या गोष्टी अगदी. म्हणजे म्हणून तर त्यांचं मला गोष्ट एक अतिशय आवडली की ते म्हणतात जे लोकसाहित्यामध्ये आहे ते जेवढं भाबडं साहित्य आहे जे आपल्याला हृदयाला भिडतं, त्या शैलीमध्ये पण त्या एकरूप होऊन एखादी गोष्ट सांगू शकतात. हॅट्स ऑफ. काय माहिती आहे, असे कार्यक्रम खूप व्हायला पाहिजे, पण अनफॉर्च्युनेटली हे असे कार्यक्रम होत नाहीत. खूप दिवसांपासून इच्छा होती की काहीतरी वेगळं लोकांपर्यंत द्यावं. अशी कलाकृती येत नाही. त्या बोकील मॅडम सांगत होत्या तेव्हा कळलं आपल्याला. जेमतेम 35 प्रयोग झाले, इतकं सुंदर अभिवाचन असून. आणि हे कदाचित तुम्ही असं म्हणाल की नाही बरोबर आहे आणि हे वाढायला पाहिजे. बाकी याच्या पलीकडे काही निमित्त नव्हतं, त्या एका कारणासाठी केलं. अरुणाताईंचा कार्यक्रम आहे म्हटल्यावर तो अप्रतिम असणार, हे तर काही वेगळं सांगायला नको. पण आज सीतेची त्यांनी जी गोष्ट सांगितली ती अतिशय एका वेगळ्या दृष्टिकोनातनं त्यांनी सीता मांडली. एक स्त्री म्हणून सीतेचं जे दुःख होतं, तिच्या मनात येणारे जे आवेग होते ते इतक्या सुंदर पद्धतीने त्यांनी मांडले. आणि त्यातली सगळ्यात महत्त्वाची बाब अशी आहे की लोकपरंपरेतनं दिसणारी सीता आज त्यांनी आमच्यासमोर साकार केली. अरुणाताईंचं साहित्य असू दे, अरुणाताईंचं भाषण असू दे, हे ज्या उच्च पातळीचं असतं आणि त्याच्यामध्ये इतका बारीक सारीक सगळ्या त्यातल्या
कॅरेक्टरचा विचार केलेला असतो. आजही नेमकं आम्हाला तेच बघायला मिळालं आणि आज आमचं भाग्य आहे की अरुणाताईंना भेटता आलं, त्यांची कथा वंदना बोकील यांच्याकडनं ऐकता आली आणि सीतेचं एक वेगळं रूप आज बघता आलं. धन्यवाद. अरुणाताई या सिद्धहस्त लेखिका आहेत आणि आपल्या पौराणिक कथांच्या बद्दल, इतिहासांच्या बद्दल त्या सातत्याने नवीन नवीन प्रकारचं अर्थन करत असतात आणि ते अर्थन आजच्या त्यांच्या सीतेवरच्या या कथेमध्ये होतं. परंपराने चालत आलेली सीता आणि त्या सीतेला 21व्या शतकाच्या परिप्रेक्ष्यामधून मागे वळून बघणं हे एका वेगळ्या पातळीवरती स्त्रीच्या अस्तित्वाचं एक नवं भान आणून देणारं होतं. अरुणाताईंच्या शब्दांमध्ये जे मार्दव आहे, त्यांच्या शब्दामध्ये जी एक लय आहे, गती आहे, ती वंदना बोकील कुलकर्णी यांनी त्यांच्या कथाकथनामधून किंवा अभिवाचनामधून अतिशय सुरेख रीतीने समोरच्या वाचकांच्यापर्यंत नेऊन पोहोचवलेली आहे. हा एक अप्रतिम उपक्रम होता आणि या उपक्रमाचं संयोजन केल्याबद्दल मी मनापासून धन्यवाद देतो. खरं सांगायचं तर श्रेय शब्दांना आहे सगळ्यात पहिलं, कारण लागूंनी म्हटलं होतं की आम्ही लमाण आहोत. लेखकाचा आशय वाचकांपर्यंत, श्रोत्यांपर्यंत, प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणार आहे. माझी पण तीच भावना आहे. मी उल्लेख केला तसं मला ही कथा प्रचंड आवडली. मी ती त्यांच्याच तोंडून पहिल्यांदा ऐकलेली असल्यामुळे मला ते बरोबर त्यातलं नाट्य आणि तो विषय कसा अपील होणार आहे हे दोन्ही कळलं. आणि मला सगळ्यात महत्त्वाचं असं वाटलं की 21व्या शतकातली लेखिका त्या सगळ्याकडे कसं पाहते आणि त्यातले कलात्मक जे भाग आहे जे मी उलगडून दाखवले की नाव निवडणं, पात्र तयार करणं, पात्राचा एक ग्राफ दाखवणं, हे सगळं कथेत आहे. आणि आजच्या काळातले आपले प्रश्न ती वसुमाई सीतेला विचारते, हे सगळं मला खूप कॅची वाटलं. त्यामुळे मी ती निवडली कथा. आणि दरवेळेला तुम्ही 35चा उल्लेख केला, दरवेळी वाचताना नवीन काहीतरी मला सापडत जातं. तो माझ्यासाठी आनंदाचा भाग आहे. स्त्री म्हणून पाहते ते असं की अरुणाताईंनी बोलताना उल्लेख केला तसं की लोकपरंपरेतली स्त्री तिने द्रौपदीपेक्षा सीतेशी जास्त जोडून घेतलं आहे, कारण सीतेचं सगळं जगणं हे तिला आपल्या जगण्याशी सहजपणे जोडता येतं. सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की सीता साधी आहे. हा एक त्यातला महत्त्वाचा भाग आहे. त्याच अर्थाने मला ती वाटते. प्राध्यापक म्हणून शिकवताना मी अर्थातच याच्याकडे एक साहित्यकृती म्हणून पाहते आणि साहित्यकृती म्हणून बघत असताना पात्रनिर्मिती लेखकाने कशी केली आहे, रचना कशी केली आहे, मूळ आशय जो आहे वाल्मिकी रामायणातला तो आणि लोकरामायणामधला या दोन्हीचं मर्जिंग, एकत्रीकरण लेखिकेने कसं केलं हे सगळं मी सांगेन. जे मी एरवी पण विचारले प्रश्न तर सांगते. त्यातल्या काही कल्पना स्पष्ट करणं, जसं मी उल्लेख केला की वाट, पायाखालची वाट दिसेनाशी झाली होती, तर हा जो एक बारीकसा धागा आहे, अशा प्रकारचे खूप, किंवा देवीचं ते वर्तुळ कसं पूर्ण होतं, हे सगळं प्राध्यापक म्हणून उलगडण्याचा माझा प्रयत्न नेहमीच असेल. म्हणजे त्यामुळे मी ह्याच्याकडे दोन्ही तिन्ही अँगलमधनं बघते. एक स्त्री म्हणून, एक साधी वाचक म्हणून, एक अभिवाचक म्हणून मी पाहते. त्यावेळेला मला असं दिसतं की त्यातली नाट्यपूर्णता, त्याच्यातल्या वेगवेगळ्या व्यक्तिरेखा थोड्याशा का विना फ्लेवर देऊन सादर करता येणं. म्हणजे वसुबाई वेगळी बोलते, वाल्मिकी वेगळं बोलतात, सीता वेगळं बोलते, तो कुश छोटासाच थोड्या काळा करता येतो पण तो वेगळं बोलतो. तर हे सगळं आपल्याला इम्प्रोवाईज करत करत त्याच्यातनं कसं व्यक्त करता येतं, हा माझ्यासाठी आनंदाचा भाग असतो. म्हणून आज जरी हा प्रयोग नेपथ्य, लाईट, साऊंड असा झाला असला तरी मी फक्त माईक आणि मी बसायला जरा उंच जागा एवढीच माझी अपेक्षा असते. त्याचं कारण असं की हे सगळं घेऊन करायचं म्हणलं तर ते खर्चिक होतं, त्याला एक टीम लागते. करायला काहीच हरकत नाही आहे, पण हे दरवेळेला सगळीकडे घेऊन जाणं मला शक्य नाही होत. आणि मला खात्री आहे की अशा पद्धतीने हा प्रयोग करत असते तर 35 झाले असते की नाही, कारण हे सगळं जमवणं हा माझा भाग नाही आहे. मी व्यवस्थापक नाही आहे. त्यामुळे जसं जमेल तसं मी हे, पण मला असा अनुभव आला आहे की अंगणात असो की मोठ्या हॉलमध्ये 400 लोकांसमोर असो की 50 लोकांसमोर हा प्रयोग तितकाच रंगतो. हा माझ्यासाठी आनंदाचा भाग.